नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मिठू अजित आणि प्रेरणाला सांगत असते की इंदू काकूंना एवढा कॉन्फिडन्स तरी आला कुठून. तेव्हा ते विचारू लागतात की काय झालं. तेव्हा ती सांगू लागते की त्या म्हणत होत्या की वल्लरीचे तात्या वल्लरीच्या घरी राहू शकणार नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरोबरच बोलल्या ना त्यामुळे आता मिठू आणि अजित दोघंही तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा प्रेरणा तिला सांगते कारण पूर्वीपासून हीच प्रथा आणि परंपरा चालत आली आहे की जोपर्यंत पहिल्या नातवंडाचं तोंड आपण बघत नाही तोपर्यंत मुलीचे आई वडील मुलीच्या घरी पाणी सुद्धा पित नाहीत. तेव्हा मिठू म्हणते काय फालतूपणा आहे हा. तेव्हा प्रेरणा म्हणते की मिठूताई, तुम्हाला जरी फालतूपणा वाटत असला ना तरी देखील हे खरं आहे. पुढे ती म्हणते की मुलगी शिकलेली असो किंवा कमवती असो आणि तीच जरी तिच्या आईबाबांची सेवा करणार असेल तिच्याच पैशातून तरी सुद्धा हे तिला अलाउड नाहीये. तेव्हा आता मिठू म्हणते की ह्याच परंपरा आपल्याला बदलायच्या आहेत. त्यावर अजित म्हणतो की मिठूचं अगदी बरोबर आहे. का मुलीचे आईवडील तिच्या घरी राहू शकत नाही? मलाही ही गोष्ट अजिबातच पटत नाहीये. तेव्हा मिठू म्हणते इंदू काकूचं सोड ग, त्यांचा तर स्वभावच तसा आहे. पण वल्लरी सुद्धा, तिलाही इतका कॉन्फिडन्स कसा आला? काल चक्क ती इंदू काकूला म्हणाली की तुम्ही स्वतःच्या तोंडाने तात्यांना इथे घेऊन या असं म्हणाल. आता ही गोष्ट शक्य आहे का? त्यामुळे आता प्रेरणाला आणि अजितलाही या गोष्टीचं जरा आश्चर्य वाटू लागतं. तितक्यात आता मनोज आणि वल्लरी प्रेरणाच्या घरी येतात. तेव्हा वल्लरी म्हणते की बरोबर आहे, तुम्हाला असंच वाटत असेल ना की मी किती मूर्ख आहे. पुढे ती म्हणते मी जे काही करणार आहे त्यामुळे सासूबाई नक्कीच त्या गोष्टीला तयार होतील. असं म्हणत आता ती तिच्या जवळची चिठ्ठी अजितला देते आणि म्हणते अजित भाऊजी, ही चिठ्ठी घ्या आणि वाचा. हे सगळं आता तुम्हाला करायचं आहे. आता वल्लरीच्या प्लॅनप्रमाणे अजितला म्हाताऱ्याची ऍक्टिंग करावी लागणार आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलं आहे ते पाठ करून आता इंदुमती समोर जाऊन बोलावं लागणार आहे. त्यामुळे अजितला जरा टेन्शनच आलेलं असतं कारण ती चिठ्ठी खानदेशी भाषेत लिहिलेली असते. तेव्हा त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं इंदू मनी अंडेर. आता अजित जेव्हा हे वाचतो तेव्हा तो विचारू लागतो म्हणजे इंदूला मनी ऑर्डर करायची तर. त्यावर सगळेच जण हसू लागतात. तेव्हा मनोज येऊन अजितला सांगू लागतो की अजित एक मिनिट, मनी ऑर्डर नाहीये, ते मनी अंडेर म्हणजे माझी मुलगी असं आहे. आता वल्लरी त्याला सांगते की आता तुम्ही ती चिठ्ठी उघडा आणि पहिल्यापासून सगळं वाचा. त्यामुळे आता अजित ती चिठ्ठी वाचू लागतो. त्यात असं लिहिलेलं असतं इंदुमतीचे वडील तिची चौकशी करत असतात की इंदुमाय कशी शे तू, म्हणजेच तू कशी आहेस. आता अजितला हे सगळं खूप कन्फ्युजिंग वाटत असतं कारण त्याला त्यातला अर्थच कळत नसतो. तेव्हा वल्लरी आणि मनोज त्यातला एक एक अर्थ त्याला समजावून सांगत असतात. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की अजित भाऊजी, हे तुम्हाला फक्त पाठच नाही करायचं तर तुम्हाला ऍक्ट करायचं आहे. तेव्हा मिठू लगेचच येते आणि म्हणते की ते तुम्ही माझ्यावर सोडा, मी तुम्हाला शिकवीन की कसा ऍक्ट करायचा तो. आता इकडे मनोज आणि मिठू अजितला गार्डन एरियात घेऊन येतात आणि त्याला एक एक गोष्ट कशी करायची ते समजावून सांगत असतात. तेव्हा अजितला प्रश्न पडलेला असतो पण हे सगळं कशासाठी चालू आहे. तेव्हा मनोज सांगू लागतो की आईचा तिच्या वडिलांमध्ये आणि तिच्या वडिलांचा आईमध्ये खूप जीव होता. आता तिच्या वडिलांना जाऊन खूप वर्ष झाले. या चिठ्ठीमधून तिचे वडील आता आईशी बोलणार आहेत असं आपल्याला तिला दाखवायचं आहे. त्यामुळे आता मनोज अजितला म्हणतो तू पहिल्यांदा ही सगळी चिठ्ठी वाच आणि पाठ कर. तेव्हा आता अजित एक एक वाक्याचा अर्थ मनोजला विचारू लागतो. त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की इंदुमतीच्या वडिलांची अशी इच्छा आहे की वल्लरीच्या वडिलांची म्हणजेच तात्यांची सेवा ही इंदुमतीच्या हातून व्हावी. त्यामुळे इंदुमतीला पुण्य लागेल आणि असं जर तिने केलं तर त्यांच्या आत्म्याला बम भारी वाटेल. तेव्हा अजित विचारू लागतो बम म्हणजे बॉम्ब का? तेव्हा मनोज म्हणतो की नाही, बम म्हणजे गहिरं वाटेल. तेव्हा अजित म्हणतो गहिरं म्हणजे खोल का? त्यावर मनोज म्हणतो की नाही, गहिरं म्हणजे खूप छान. आता पुढे लिहिलेलं असतं जर इंदुमतीने असं केलं तर मेल्यानंतर तिला स्वर्ग मिळेल आणि ती तिच्या आईबाबांकडे जाईल. जर तिने असं केलं नाही तर देव तिला नरकात टाकेल आणि कडक तेलामध्ये तिला देव भजीसारखं तळून काढेल आणि स्वर्गाच्या गच्चीवरून आम्हाला हे सगळं बघवलं जाणार नाही. त्यामुळे अजितला आता हे सगळं टेरिफिक वाटू लागतं आणि तो मनोजला म्हणतो काय हे मनोज, आणि हे सगळं कोणी लिहिलंय? त्यावर मनोज हसू लागतो आणि त्याला म्हणतो की वल्लरीने.
पण या गोष्टीवर अजितचा विश्वासच बसत नसतो आणि तो मनोजला म्हणतो की वल्लरी असं काही करू शकते यावर माझा विश्वासच बसत नाहीये. आता अजित पुढे चिठ्ठी वाचू लागतो तेव्हा मिठू त्याला म्हणते, हे बघा अजित भाऊजी, आता पहिल्यांदा तुम्हाला ही चिठ्ठी पाठ करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला परत एकदा वाचावं लागेल. त्यामुळे अजित परत एकदा ती चिठ्ठी वाचू लागतो आणि यावेळेस त्याला थोडं थोडं समजत असतं. त्यामुळे तो म्हणतो की जमलं. तेव्हा मिठू म्हणते की एवढंच नाही, कारण तुम्हाला आता म्हाताऱ्या माणसाची ऍक्टिंग करायची आहे, त्यामुळे तुम्हाला आता शेकी शेकी आणि हळूहळू बोलावं लागेल. त्याप्रमाणे आता अजित ऍक्टिंग करू लागतो. तेव्हा मनोज आणि मिठू तिथून जातात आणि म्हणतात की हे तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे आता मनोज आणि मिठू अजितकडून हे सगळं कॅफेमध्ये करून घेतात. त्यासाठी येणाऱ्या लोकांसोबत अजितला म्हाताऱ्या माणसाच्या टोनमध्ये बोलायचं असतं. अजित जेव्हा त्यांच्याशी बोलू लागतो तेव्हा मिठू पटकन त्याच्याजवळ जाऊन त्याला बोलू लागते की अजित जीजू, तुम्हाला बेरिंग पकडायची आहे, बेरिंग सोडू नका. आता इकडून मनोज आणि प्रेरणा त्या दोघांची गंमत बघत असतात. त्याप्रमाणे आता अजित पुन्हा एकदा ऍक्टिंग सुरू करतो. तेव्हा मनोज प्रेरणाला म्हणतो की मिठूताई, आज अजितची चांगली शाळा घेणार आहे. आता मिठूला टेन्शन आलेलं असतं की हे सगळं वर्क होईल का आणि वल्लरीने असा प्लॅन का केला असेल. त्यावर प्रेरणा म्हणते की वल्लरी ॲडव्होकेट आहे आणि वकिलाला फक्त कायद्याचा अभ्यास करायचा नसतो, तर त्याला माणसाच्या सायकोलॉजीचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. आणि तुला तर माहीतच आहे आपली वल्लरी किती हुशार आहे ते, आणि इंदू काकूंची सायकोलॉजी तिने चांगली कोळून पिलेली आहे. त्यात आता मिठू तिच्या इंडस्ट्रीबद्दल सांगू लागते. तेव्हा प्रेरणा तिच्याकडे बघते आणि तिला म्हणते की मिठू, तू परत ऍक्टिंग का सुरू करत नाही. तेव्हा मिठू नाराज होऊनच तिथून निघून जाते. इकडे मनोज, वल्लरी आणि मिठू इंदू काकूची वाट बघत असतात. तेव्हा मिठू त्यांना म्हणते, अजून किती वेळ उभं राहायचं आहे. तेव्हा मनोज सांगू लागतो, हे बघा अजून फक्त 1.5 मिनिटं, कारण 8:22 बरोबर आई इथे चक्कर मारायला येते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की मिठूताई, तुम्ही जा आणि सासूबाई आल्या की नाही यावर लक्ष ठेवा. तेव्हा मिठू तिथे जाते आणि इंदुमतीची वाट बघू लागते. आता इंदुमती खाली आलेली असते. तेव्हा मिठू जोरात पळत येते आणि त्यांना सांगू लागते की इंदू काकू आल्यात. आता ठरल्याप्रमाणे या तिघांची ऍक्टिंग सुरू होते. तेव्हा इंदुमती मनोज आणि वल्लरीला सांगू लागते, तुम्हाला माहीत आहे का की हा योग अतिशय दुर्मिळ आहे आणि तब्बल 113 वर्षांनी आला आहे की आपले पूर्वज आपल्याशी बोलणार आहेत. त्यामुळे आता इंदुमती कान देऊन त्यांचं बोलणं ऐकू लागते. आता वल्लरी मुद्दामच म्हणते की कसं शक्य आहे हे. तेव्हा मनोज म्हणतो, पण माझा विश्वास आहे या गोष्टीवर. पण खरंच किती भारी आहे की आपले पूर्वज आपल्यासोबत येऊन बोलतील. तेव्हा मिठू म्हणते की त्यापेक्षा भारी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळात आपले पूर्वज स्वप्नात किंवा आरशात दिसायचे, पण आता मात्र तसं नाहीये, कारण युग बदललं आहे ना. त्यामुळे आता आपले पूर्वज आपल्याशी फोनवरती किंवा मेसेजवरती कॉन्टॅक्ट करतील. तेव्हा मिठू म्हणते, एवढंच नाही तर आज रात्रीला 1:13 आपले पूर्वज आपल्याशी संपर्क करतील. त्यासाठी एक अट आहे, जो माणूस पुण्यवान असेल त्याच्याशीच ते संपर्क करू शकतील. तेव्हा तिघही विचार करू लागतात की आपल्यापैकी कोण पुण्यवान असेल. तेव्हा मनोज म्हणतो, मी असू शकतो पुण्यवान, पण वल्लरी आता तू तुझं बघ. त्यावर वल्लरी म्हणते, मी पण असू शकते, कारण मी कधी कोणाचं वाईट केलं नाहीये ना. त्यामुळे आता इंदुमती तोंड वाकडं करते. तेव्हा मिठू सांगू लागते की जो व्यक्ती रोज माळ जपतो, पोथी वाचतो आणि देवाची साधना करतो तोच खरा पुण्यवान असतो. त्यामुळे आता इंदुमती खुश होते आणि म्हणते, माझ्यासारखी पुण्यवान तर कंदील घेऊन सापडायला गेलं तरी सापडणार नाही. तेव्हा इंदुमतीचा आवाज मनोज, वल्लरी आणि मिठूला येतो. तेव्हा मनोज तिला म्हणू लागतो की आई, तू काय करतेस इथे. तेव्हा इंदुमती म्हणते की काही नाही, जरा चक्कर मारायला आले होते, असं म्हणून ती तिथून जाते. त्यामुळे आता हे तिघही हसू लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की तीर बरोबर निशाणाला लागला आहे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.